नमस्कार. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विषयामध्ये बरेच वादंग आता वाढू लागलेले आहेत. खरं तर या विषयात प्रत्येकजण आपापली भूमिका मांडून आपापल्या राजकीय भूमिका स्पष्ट करू लागलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला आता आपली बाजू योग्य कशी हे सांगावी वाटते आहे. पण या नादामध्ये अनेक पत्र एकेका स्वरूपामध्ये सगळ्यांच्या समोर मांडून याविषयीचा संभ्रम अधिक वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. एका ज्येष्ठ पत्रकारांनी जे आता मुंबईत असलेले, आपण मूळच्या मराठवाड्यात असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकारांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्र असं होतं की ते पत्र राज्याच्या फूड अँड ड्रग्सच्या कमिशनरला ब्रुक्स फार्मा या कंपनीनं लिहिलेलं होतं. आणि त्यात लिहिलं होतं की आमच्याकडे एक 8,000 इंजेक्शनचा साठा आहे आणि तो आम्हाला महाराष्ट्रामध्ये विकण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटकडून परवानगी द्यावी असं सांगितलं होतं. याचा अर्थ स्पष्ट होता की ब्रूक फार्माचं एकूण जे साठा आहे तो गुजरातमध्ये किंवा काय महाराष्ट्रामध्ये काय विकायची परवानगी नाही आहे, ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होती. आता ह्यात लपवलंय कुणी काही का? म्हणजे ब्रूक फार्माचा जो विषय आहे त्यात महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये ती विकायची परवानगी नव्हती. या विषयात ब्रेकिंग न्यूज काय? म्हणजे त्यात असं दाखवलं गेलं की ते गुजरातेतही विकायची परवानगी नव्हती, महाराष्ट्रातही विकायची परवानगी नव्हती. यात ब्रेकिंग न्यूज काय? यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ब्रूक फार्मा ही निर्यातदार कंपनी आहे. त्यांना फक्त भारताबाहेर निर्यात करण्याची परवानगी आहे, भारतात विकण्याची नाही. आता जेव्हा केंद्र सरकारने ही निर्यात बंदी आणली तेव्हा असलेला साठा हा भारतात विकण्याची परवानगी देण्याची एक प्रक्रिया असते. आता ब्रूक फार्माने ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यक्रमाला सुरुवात केली, म्हणजे त्या कामाला सुरुवात केली. जेव्हा राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ती परवानगी दिली, आता बघा मनसुख मांडविया हे राज्यमंत्री आहेत. अनेकांना असं वाटतं 30-35च्या तरुणांना की मनसुख मांडविया कोण आहेत, तर त्यांना मला सांगायला म्हणजे माहिती म्हणून सांगतो की मनसुख मांडविया ही अशी व्यक्ती आहे की जी आताचे 35शीतले तरुण विचारतात की मनसुख मांडविया कोण आहेत, मंत्री आहेत का, माहीत नव्हतं. त्यांच्यासाठीची माहिती म्हणून सांगतो. जेव्हा तुम्ही चड्डीत होतात तेव्हा मनसुख मांडविया 28 वर्षाचे आमदार झालेले होते. ते पहिले आमदार होते गुजरातमधले जे 28व्या वर्षी आमदार झाले होते. जेव्हा तुम्ही चड्डी सोडून नुकतीच पॅन्ट घालायला सुरुवात केली होती ना, तेव्हा मनसुख मांडविया हे खासदार झालेले होते, ते देखील राज्यसभेचे. महिलांना, मुलांना, बालकांना शिक्षण मिळावं यासाठी 127 किलोमीटरची पदयात्रा करणारा हा व्यक्ती म्हणजे मनसुख मांडविया आहे. कधी कधी कसं असतं, आपलं अज्ञान म्हणजे मला माहीत नाही म्हणून ते जगात अस्तित्वात नाही असा सगळा प्रकार असतो. म्हणजे कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला आणि केप ऑफ गुड होपला वळसा घालून वास्को द गामा कालिकत बंदरात उतरला, हे जसं आपण नव्याने शिकतो ना. म्हणजे वास्को द गामाला भारत पहिल्यांदा दिसला असेल, वास्को द गामाने भारताचा शोध नाही लावला. कोलंबसला अमेरिका पहिल्यांदा दिसली असेल, कोलंबसनं अमेरिकेचा शोध नाही लावला. जसं मला माहीत नाही म्हणून तो व्यक्तीच अस्तित्वात नव्हता, असा जो काही भ्रामक कल्पना असते ती जरा दूर करावी. प्रत्येकाचं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापलं एक काम असतं आणि विशिष्ट काळानंतर ती व्यक्ती आपल्या कर्तृत्वासाठी येत असते. मनसुख मांडविया हे राष्ट्रपतींच्या सोबत वेगवेगळ्या दौऱ्यावर गेलेले आहेत. आणि अजून एक माहिती म्हणून सांगतो की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताचा प्रतिनिधी म्हणून भाषण केलेले मनसुख मांडविया हे व्यक्ती आहेत. हे भाषण भाजप सरकारच्या काळात झालेलं नाही आहे, तर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. म्हणजे मनसुख मांडविया कोण आहेत हे थोडक्यात मी सांगितलं. या मनसुख मांडवियांनी, राज्यमंत्री जे फार्मास्युटिकल विभागाचे आहेत, त्यांनी या ब्रुक्स कंपनीला परवानगी दिली. आता ही परवानगी दिल्यानंतर कंपनीचा निर्यातीचा शिल्लक राहिलेला साठा आता भारतात विकण्याचा मार्ग मोकळा झाला. पूर्वीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राज्याच्या FDIला म्हणजे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला स्वतंत्ररित्या परवानगी द्यावी लागते. गुजरात राज्यानं तशी परवानगी वेगवेगळ्या कंपन्यांना गुजरातपुरती दिली आणि आता तीच परवानगी महाराष्ट्रानं द्यायला हवी होती. म्हणून महाराष्ट्रातले काही राजकीय नेते राज्याच्या मंत्र्यांना म्हणजे शिंगणे यांना भेटले आणि त्यांना हा इंजेक्शनचा साठा आपण मिळवू, तो राज्यात वापरू असं सांगितलं. स्वतः राजेंद्र शिंगणे यांनी देखील या विषयाला
दुजोरा दिला आहे, होकार भरलेला आहे। राजेंद्र शिंगणे यांच्या परवानगीनंतर म्हणजे राज्यात घेण्याच्या परवानगीनंतर, केंद्राच्या विकण्याच्या परवानगीनंतर आता इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया सुरू होणार होती। ते दमनवरून घ्यायचे होते। म्हणजे एका कंपनीकडं इंजेक्शन्स आहेत, ते निर्यातीचे आहेत। निर्यातीचे इंजेक्शन भारतात विकण्याची वेगळी परवानगी लागते, ती केंद्रानं दिलेली आहे। ती ज्या राज्यात घ्यायची किंवा वापरायची असते त्यासाठीच्या परवानगीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ती परवानगी मिळते आहे आणि याची चर्चा होते आहे। याच चर्चेच्या काळामध्ये पोलिसांना नाही, बिचाऱ्या पोलिसांना नाव ठेवायचं नाही आहे, राजकारण्यांना शंका येते, शंका नव्हे भय वाटते की हे जर मोठा साठा जर दुसऱ्या राजकीय पक्षाला मिळाला आणि त्याचं क्रेडिट घेतलं तर आपली नामुष्की होईल। म्हणून पोलिसांना आदेश दिला जातो आणि तो आदेश पाळून पोलीस त्या व्यापाऱ्याला चौकशीसाठी बोलवतात। त्यानंतर स्वतः पोलिसाचे जनसंपर्क अधिकारी आम्हाला साठा मिळाला नाही, असा कोणताही प्रकार अटक झाली नाही, चौकशीसाठी बोलवलं, पाठवून देण्यात आलं, असा खुलासा स्पष्टपणे करतात। तेही पत्र आपण बघत आहात। राज्याचे मंत्री कबूल करतात की इंजेक्शन्सचा साठा राज्याला मिळणार आहे। पोलीस कबूल करतात की कोणताही साठा महाराष्ट्रात आम्हाला आढळून आलेला नाही। कंपनी म्हणते की महाराष्ट्रात द्यायचं आहे, ते कमिशनरला पत्र पाठवतात। केंद्र सरकार या साठ्याच्या विक्रीची परवानगी संबंधित कंपनीला देतं आणि रेमडेसिवीर मिळावे म्हणून राज्यातल्या भाजपचे नेते यासाठी प्रयत्न करतात। हा सगळा प्रकार अगदी सहजपणे घडत असताना सुद्धा यात नेमका राजकीय मुद्दा आला कसा? जसा आपण चुकल्याचा विचार सरकारचा करतोय तसा भाजपच्या बाजूने देखील काही चुका झाल्यात का याचा विचार केला पाहिजे। प्रसाद लाड काय किंवा प्रवीण दरेकर काय यांनी जो सवंगपणा दाखवलेला आहे या संपूर्ण प्रकारामध्ये, म्हणजे अगदी समोर येणं, बोलणं, ती जी भाषा वापरली आहे त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे। मुळात प्रसाद लाड हे भाजपच्या संस्कृतीतले नाही आहेत आणि प्रवीण दरेकरही नाही आहेत, ते बाहेरचे आहेत। या दोघांनी ज्या सवंग पद्धतीनं हे सगळं चालवलं आणि त्या सवंग पद्धतीला सपोर्ट करण्यासाठी फडणवीसांना यावं लागलं। संपूर्ण राजकीय लाभ उचलण्याचं काम या दोघांना करायचं होतं आणि याच भूमिकेमुळं या सगळ्या प्रक्रियेवर शंका आली। खरं तर 50 ते 60 हजार इंजेक्शनचा साठा होता का दमनमध्ये सुद्धा, हाही मोठा प्रश्न आहे। या सगळ्या प्रक्रियेला ज्या राजकीय अंगाने बघितल्या गेलं त्यात दोषी जसं सरकारची काही पक्षातली मंडळी आहेत तशी इकडची पण आहेत। म्हणजे शिंगणेंचं हे खराचं मनाचं मोठेपण आहे की राजेंद्र शिंगणेंनी स्वतःहून सांगणं की हा साठा केवळ लोकांना वापरण्यासाठीच येणार होता, राज्याला वापरण्यासाठीच येणार होता, असं सांगणं हा शिंगणे यांच्या मनाचा मोठेपण आहे। ते एक उत्तम राजकारण शिंगणे यांनी केलं। तसंच राजकारण, चांगल्या पद्धतीचं राजकारण भाजपच्या या दोन नेत्यांच्याकडून होणं अपेक्षित होतं, पण ते घडलं नाही आहे। आणि म्हणूनच रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या विषयामध्ये एक मोठा चुकीचा मेसेज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि यामुळं एक वाईट राजकारण होत आहे अशी प्रतिमा देखील निर्माण झालेली आहे। या काळात सरकारचे दोष जरूर दाखवावेत, सरकारला अडचणीत जरूर आणावं, पण याचा राजकीय लाभ घेता यावा यासाठी जी प्रक्रिया होती आहे ती मात्र थांबवली पाहिजे असं वाटतं। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रत्येक पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी, प्रवक्त्यांनी थोडंसं आवर्त घेण्याची गरज आहे। राजकीय उखाळ्या काढण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवस्थेतल्या त्रुटी दाखवून त्या दूर करण्यासाठीचे प्रयत्न होणं आवश्यक आहे। पुरोगामी महाराष्ट्रात हीच अपेक्षा आहे, पण हे घडेल की नाही याविषयी आमच्या मनात देखील शंका आहे। नमस्कार।